थंडीचे दिवस आलेले आहेत आणि आपल्याला थंडीच्या दिवसात काहीतरी गरम आणि थोडंसं हेवी असं मस्त खायला आवडतं आणि त्यासाठी हा बेस्ट ऑप्शन आहे. तर हे आहेत कारंदे, जे कंदमुळांसारखे दिसत असले तरी ते वेलींवर येतात आणि ते बटाट्यासारखेच असतात, पण किंचित कडवट चव असते त्याला. आणि ते खीर करण्यासाठी सर्वात पहिल्यांदा मी प्रेशर कुक करून घेतलेत, शिजवून घेतलेत ते चांगले भरपूर शिट्ट्या देऊन. आणि मग त्याच्यानंतर त्याची सालं काढून मी ती किसून घेतली आहेत. असा त्याचा छान किस होतो. आणि मग थोडंसं तूप गरम केलं आहे आणि आता ह्या तुपात आपण किसलेले हे कारंदे घालणार आहोत. आणि छान त्याला थोडंसं सॉते करायला लागतं, फार परतावं लागत नाही कारण ते ऑलरेडी शिजलेले असतात. थोडासा तुम्हाला असा कळेल त्याचा थोडासा गोळा व्हायला लागला की आपण त्याच्यामध्ये आपलं मेजरिंग कपनी मोजलेलं 1 कप दूध घातलं आहे. साधारण 6 ते 7 कारंदे होते, त्याला एवढं दूध लागलं मला. आणि मग त्याला मात्र छान 2-1 उकळ्या आणायच्या, म्हणजे त्या कारंद्यांमधला स्टार्च सगळा दुधात एकजीव होऊन ते मस्त थिक बनतं. आणि मग ते छान घट्ट व्हायला लागलं की मी थोडासा नटी फ्लेवर आणण्यासाठी ओलं खोबरं घातलं आहे, पण हे ऑप्शनल आहे. मी यावेळेस साखर वापरली आहे, पण तुम्ही खारीक पावडरसुद्धा वापरू शकता तुम्हाला साखर अवॉइड करायची असेल तर. आणि अर्थातच आपल्या गोड पदार्थांमध्ये वेलची पूड असतेच. आणि अशा प्रकारे तुम्ही बघू शकता एकदम कस्टर्डसारखं थिक मस्त बनतं, मजा येते खायला.